नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक सिरीज. ज्या सिरीजमध्ये पहिलं लेक्चर माझं असणार आहे, पहिला व्हिडिओ असणार आहे. इथून पुढे दररोज तुम्हाला मी अपडेट गोष्टी देणार आहे. ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. काही विद्यार्थ्यांना कदाचित हे माहिती असेल, पण नवीन जे विद्यार्थी आहे जे ह्या वर्षी टीईटी देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सो नवीन विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही सुद्धा तुमचे ज्युनियर असेल, तुमच्या माहितीतले कोणी विद्यार्थी असेल, रिलेटिव्ह असेल, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा की टीईटी परीक्षा कोण देऊ शकतं, त्यासाठी काय पात्रता लागते. थोडक्यामध्ये डीएड बीएडचे विद्यार्थी ना त्यांना कोणता पेपर द्यायचा ते पण सांगतो, याचा फायदा काय होणार ते पण थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा, या टीईटीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार आणि अपेअर विद्यार्थी टीईटी देऊ शकतात का, पण ते सांगण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी इग्नाइटनी नवीन बॅच चालू केली. इग्नाइट द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 अशा तिन्ही बॅचेस तुम्हाला सेपरेट मिळतात. प्रत्येक विषयाला शिकवणारे अनुभवी शिक्षक तुम्हाला, जे आता 9.0 बॅचला शिकवणारे जे फॅकल्टी यांनी ऑलरेडी 8 बॅचेसला शिकवणार, त्याच फॅकल्टी कंटिन्यू तुम्हाला शिकवणार आहे, ज्यांनी 5,000+ विद्यार्थ्यांचे रिझल्ट दिलेले शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. सो तेच फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवणार आहेत किंवा 5,000+ टीईटी क्वालिफाईड झालेले विद्यार्थी आमच्याकडे अवेलेबल आहे. बघा, त्यानुसार टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स आहे, त्यानंतर शिकवणारे जे पीपीटी असतात पीपीटीच्या पण तुम्हाला मी नोट्स पाठवतो. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी तुम्हाला योगेश सर बॅचेस बद्दल आणि तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल गाईड करणार आहे, डाऊट क्लिअरिंग करणार आहे आणि डॉक्युमेंट बद्दल किंवा एक्झाम बद्दलची काही डाऊट असेल तर मी स्वतः तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. टॉपिकनुसार विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये 350+ टेस्ट आहे. किती? 350+ टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. आता 2 बॅचेस तुम्हाला दिसतात. ही बॅच जी आहे ना विदाउट बॅग आणि बुक किट आहे, ही बॅच विथ बॅग आणि बुक किट आहे. सो दोन्ही पैकी कोणती बॅच तुम्ही परचेस करू शकता. दोन्ही बॅचमध्ये फीचर सारखेच आहे. तुम्हाला जे जुने विद्यार्थी असेल 50% आपण नवीन विद्यार्थी लगेच जॉईन करा. फी अतिशय कमी आहे. सो त्यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक आहे, कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कॉल करू शकता. आणि इग्नाइट अकॅडमीचे हे बुक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. पेपर 1चं बुक आहे, पेपर 2चं बुक आहे आणि मागील वर्षाचे क्वेश्चन पेपरचं हे तिन्ही पुस्तकं अपडेट आलेली 2026ची आवृत्ती तुम्हाला इथे बघायला मिळते. बघा, अमेझॉनवर किंवा आपल्या ऍपवर सुद्धा परचेस करू शकता. तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. शैक्षणिक पात्रता काय लागते यासाठी, तर बघा यामध्ये तुम्हाला दाखवतो. परीक्षा कोण देऊ शकतं? डीएड झाला विद्यार्थी देऊ शकतो का? यस देऊ शकतो. बीएड झाला विद्यार्थी देऊ शकतो? यस देऊ शकतो. अपियर विद्यार्थी टीईटी देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पासआउट झालेले स्टुडंट आहे ते किती वर्ष असू द्या, 2 वर्ष झाले, 4 वर्ष, 5 वर्ष, तर असे विद्यार्थी सुद्धा ही टीईटी एक्झाम देऊ शकतात. मग आता द्यायची यांना आहे, तर दुसरा प्रश्न येतो, वयोमर्यादा किती? तर याला वयोमर्यादेची लिमिट नाही. बघा, लिमिट नाही. शिक्षक होण्यासाठी लिमिट आहे. शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर शिक्षकांसाठी लिमिट काय? शिक्षकांसाठी वयाच्या 38 वर्षापर्यंत आणि कॅटेगरीतल्या उमेदवारांना वयाच्या 43 वर्षापर्यंत शिक्षक होता येणार आहे. आणि शिक्षक होण्याची ही पहिलीच प्रोसेस आहे टीईटी. नंतर तुम्हाला द्यावी लागते टेट आणि मग ह्या टेटच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुमचं टेटच्या स्कोरवरती तुमचं इथे काय होतं, सिलेक्शन होतं शिक्षक म्हणून. शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये टीईटी पहिली पायरी आहे. 1 ते 8 या वर्गांसाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टीईटी तुम्हाला द्यावीच लागते. पुढचा प्रश्न तोच आहे, पात्रतेनुसार पेपर कोणता देता येणार आहे. मग पात्रतेनुसार कोणता पेपर द्यायचा, तर बघा पेपर 1 आणि पेपर 2 बघूया. गट पेपर 1 जर तुम्ही क्वालिफाईड झालात किंवा पेपर 1 कोण देऊ शकतं, 1 ते 5 वर्गांना ज्यांना शिक्षक व्हायचं असेल त्यांना इथे पेपर 1 द्यावा लागतो. आणि त्यानंतर 6 ते 8 वर्गांना तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर पेपर 2 तुम्ही देऊ शकता. आणि दोन्ही पण व्हायचं असेल पेपर 1 पेपर 2 जर तुम्ही दिलं तर 1 ते 8 वर्गाला तुम्ही काय होऊ शकता, शिक्षक होऊ शकता. मग यासाठी शिक्षण काय हवं? पेपर 1 साठी फक्त कोण देऊ शकतं? पेपर 1 ज्यांचं डीएड झालेलं आहे आणि ज्यांचे 12वीला ओपनसाठी 50% मार्क आणि कॅटेगरीसाठी 45% मार्क असतील तर ते उमेदवार काय करू शकता, पेपर 1 देऊ शकता. डीएड ओके. इथे बीएड जे पेपर 2 आहे, पेपर 2 कोण देऊ शकतं? ज्यांचं डीएड झालं असेल किंवा ज्यांचं बीएड झालं असेल आणि ज्यांना 12वीला कॅटेगरीसाठी 50% ओपनसाठी 50% कॅटेगरीसाठी 50% असेल तर ते उमेदवार इथे सेकंड पेपर देऊ शकता. पहिला पेपर बीएडचे विद्यार्थी देऊ शकत नाही. पहिल्या पेपरला फक्त डीएडचेच विद्यार्थी चालणार आहे. सो हे झाले गट, हे झालं शिक्षण तुम्हाला मी सांगितलं. यामधून बघा 1 ते 8 साठीच टीईटी द्यावी लागते. 9 ते 12ला टीईटी कंपल्सरी नाहीये. सो 1 ते 8ला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर हे उमेदवार इथे टीईटी देऊ शकणार आहे. मग पुढचा प्रश्न इथे विचारलेला काय आपला पुढचा प्रश्न आहे की सर अपियर विद्यार्थी टीईटी देऊ शकतो का? नाही, टीईटी देऊ शकत नाही, मात्र सीटीईटी मात्र नक्कीच देऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला
तुम्हाला टीईटी एक्झाम कोण देऊ शकतो याबद्दल माहिती दिली. यावरती अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल, शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. त्यावरती या सिरीजमध्ये दररोज तुम्हाला मी तुमच्या डाऊटच्या अगेन्स्ट एक एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो हे सगळे अपडेट बघण्यासाठी पण काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि विशेष शिक्षक भरतीचं चॅनल आम्ही नवीन चालू केलं आहे, तिथे आता सगळ्या अपडेट मी देणार आहे. इथे तर असणार काही अपडेट, पण तिथे मात्र प्रत्येक गोष्टीचे अपडेट देणार आहे. आणि त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तो चॅनल जॉईन करून घ्या, ज्याच्यावरती इग्नाइट टीईटी सीटीटी टेट असा हा चॅनल आहे. त्याला तुम्ही लगेच जॉईन करा. आणि ज्यांना टीईटीच्या बॅचेस जॉईन करा त्यांना बघा ह्या दोन्ही प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून लगेच बॅच परचेस करा. शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.